महाराष्ट्र की राजनीति में ऑपरेशन टाइगर को लेकर सियासत तेज हो गई है। राज्य मंत्री आशीष जायसवाल ने उद्धव ठाकरे गुट और संजय राउत पर जोरदार हमला बोला। जायसवाल ने कहा कि ठाकरे गुट की मौजूदा हालात के लिए सबसे ज्यादा जिम्मेदार सांसद संजय राउत है। उन्होंने तंज कसते हुए कहा, सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया। जायसवाल का दावा है कि संजय राउत के मोह में पड़कर उद्धव ठाकरे ने अपनी पार्टी को नुकसान पहुंचाया। साथ ही उन्होंने कहा कि एकनाथ शिंदे के नेतृत्व में बड़ी संख्या में लोग शिवसेना में शामिल हो रहे हैं। जायसवाल ने विश्वास जताया कि आने वाले समय में शिंदे के नेतृत्व में शिवसेना और मजबूत होगी। आता खरं म्हणजे हा विषय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे की त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी परत या ठिकाणी बंड केलेला आहे किंवा एक वेगळा गट या ठिकाणी स्थापन केलेला आहे। हा माझं असं मत आहे की आजतागायत असं वारंवार का घडत आहे, का घडलेलं आहे याचं आत्मचिंतन त्यांनी करावं। पूर्वीच्या इतिहासापासून आजपर्यंतचा जर पूर्ण इतिहास तपासला तर असे प्रकरण वारंवार घडलेले आहे। हे का घडत आहे, कुठे कुणाची चूक होत आहे याचं आत्मचिंतन त्यांना करण्याची गरज आहे। दुसरा महत्त्वाचा विषय आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दर दिवशी नंदनवन बंगल्यामध्ये प्रवेश होत आहे आणि या प्रवेशामुळे महाराष्ट्राच्या सर्व भागातून शिवसेनेमध्ये लोक येत आहे आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक पक्षात येत राहतील आणि खरी शिवसेना कोणती आहे जनतेने तर दाखवून दिलं आहे। आता महाराष्ट्राच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातील सर्व हिंदुत्ववादी विचारधारेचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विचार आणि प्रेम करणारे लोक हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात येतील आणि शिवसेना हेच बलाढ्य पक्ष होईल हे मला आत्मविश्वास आहे। आता या संदर्भामध्ये आज भाष्य करणे योग्य नाही। आगे आगे देखो होता है क्या, अशा पद्धती ते सुसंस्कृत नाही आहे आणि खरं म्हणजे मी तसं म्हणेन की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची जी काही आज अवस्था झाली आहे त्याचं एक प्रमुख कारण संजय राऊत आहे। संजय राऊतला म्हणजे कोणीही काही बोलू शकत नाही, ते कंट्रोल नसलेले आहे। आता सब कुछ लुटा के होश में आया तो क्या किया। उद्धवजींना आम्ही पहिले सांगत होतो की यांच्यापासून सावध राहा, पण एका माणसाच्या लालसेपोटी त्याच्या प्रेमापोटी पूर्ण पक्षाची वाट लावली आणि माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा त्यांच्या नेतृत्वामध्ये जे काही परिस्थिती झाली आहे ते आपल्या सर्वांच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे। आता दरवर्षी आमचा कार्यक्रम होत असतो आणि खऱ्या अर्थाने यावेळेस उत्साह वेगळा राहील।